नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपले यूट्यूब चॅनल ABK स्मार्ट स्टडीवर। तर मित्रांनो, आपला राज्य राखीव पोलीस बल म्हणजेच गट क्रमांक 13 SRPF गट क्रमांक 13 गडचिरोलीचा आपला पेपर चालू आहे। तर याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण याच पेपरचा भाग 1 पाहिला होता, ज्यामध्ये आपण पहिले महत्त्वाचे असे 25 प्रश्न कव्हर केलेले होते। तर त्याचप्रमाणे आज आपण याचा पार्ट 2 पाहणार आहोत। तर या 2 मध्ये देखील आपण याचे पुढचे महत्त्वाचे असे गणिताचे जे 25 प्रश्न आहेत ते आपण पाहणार आहोत। तर आगामी येणारी जी तुमची पोलीस भरती आहे त्यामध्ये तुम्हाला याचा फायदा होऊ शकतो, कारण पोलीस भरती आता लवकरच निघणार आहे। त्या अनुषंगाने आपण हे व्हिडिओ बनवत आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा। चला तर आता वेळ न घालवता आपण आपल्या डायरेक्ट आजच्या प्रश्न जो पहिला आहे त्याच्याकडे वळूयात। तर काल आपण 25 पर्यंत प्रश्न पाहिले होते, तर आजचा हा प्रश्न क्रमांक 26 आहे इथे। तर काय दिलेलं आहे यामध्ये, तर सुवाहक तांबे असते तर दुर्वाहक काय असतं। तर सुवाहक म्हणजे आपण कशाला म्हणतो, म्हणजे विजेचे सुवाहक इथे दिलेलं आहे, म्हणजे ज्याच्यातून करंट पास होतो त्याला आपण सुवाहक म्हणतो। म्हणजे तांबे काय धातू आहे, म्हणजे धातू विजेचे सुवाहक असतात। त्याप्रमाणे आता दुर्वाहक काय ते ओळखायचं आहे। तर खाली 4 पर्यायामध्ये तुम्ही जर पाहिलं तर कतील हा सुवाहक आहे, चांदी देखील सुवाहक आहे व ॲल्युमिनियम देखील सुवाहक आहे, तिन्ही धातू आहेत। पण ड मध्ये जर तुम्ही पाहिलं तर काय दिलेलं आहे, काच। काच कशी आहे, तर ती त्याच्यामधून करंट पास होतो का कोणता, नाही, म्हणून ती दुर्वाहक असेल। म्हणजे ऑप्शन ड जे आहे ते आपलं आन्सर असेल, सुवाहक तांबे तर दुर्वाहक काच। पुढील प्रश्न पाहूयात। तर प्रश्न क्रमांक 27 काय आहे, तर इथे क्रमाने येणारे आपल्याला आता संख्या ओळखायची आहे, म्हणजे 2, 6, 18, 54 आणि 162। तर त्याप्रमाणे पुढील क्रमाने येणारी संख्या ओळखायची आहे। तर इथे 2 ला गुणवले तुम्ही 3 जर केलं तर बेत्रिक किती 6 असतं, 6 ला गुणवले 3 केलं तर किती असतं, 6 त्रिक 18 येतं, 18 त्रिक परत 54 आणि 54 ला गुणवले 3 केलं तर 162 येतं। मग पुढे येणारी संख्या काय पाहिजे, 162 गुणवले 3 केलं पाहिजे। इथे जर तुम्ही केलं तर 3 दुनी 6, 3 संग 18, 8 हातच्याला 1, 3 एके 3 आणि 1 4, किती आलं 486। म्हणजे पुढील संख्या काय असणार आहे, तर 486 असणार आहे। ऑप्शन ड मध्ये दिले तुम्ही इथे पाहू शकता, ऑप्शन ड आपलं आन्सर असेल। पुढील प्रश्न, तर प्रश्न क्रमांक 28 काय दिलेला आहे, एका रांगेतील मधल्या मुलाचा क्रमांक 17 आहे, तर त्या रांगेत एकूण किती मुले आहेत। म्हणजे आता समजा इथे जर तो मध्ये मुलगा उभा आहे 17व्या नंबरला, इथे जर तुम्ही पाहिलं तर त्याच्या डाव्या बाजूला किती मुलं असणार आहेत, तर मध्ये 17वा आहे तो, तर डाव्या बाजूला देखील 16 असणार आहे ती आणि उजव्या बाजूला देखील 16 मुले असणार आहेत। म्हणजे मधोमध तो आहे, त्याचा नंबर 17 आहे दोन्हीकडून। दोघांची जर बेरीज केली तर हे 16 आणि 16 किती 32 आणि तो एक 17वा, म्हणजे 32 आणि किती 33। म्हणजे त्या रांगेत एकूण मुले किती आहेत आपल्याला ओळखायचं होतं। तर एकूण किती मुलांची रांग असेल, तर ती 33 मुलांची रांग असेल। म्हणजे ऑप्शन अ जे आहे ते आपलं आन्सर असेल। तर पुढील प्रश्न हा कूट प्रश्न आहे, काय आहे, आज वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या 5 पट आहे, 5 वर्षांनी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 10:3 होईल। तर मुलाचे आजचे वय किती आपल्याला काढायचं आहे। म्हणजे इथे काय दिलेलं आहे, म्हणजे वडिलांचं वय मुलाच्या 5 पट आहे आजचं दिलेलं आहे, आणि 5 वर्षांनी गुणोत्तर त्या वडिलांचं वय आणि मुलाचं वय यांचं गुणोत्तर 10:3 होतं। तर मुलाचे आजचे वय आपल्याला किती हे काढायचं आहे। तर कसं काढणार आपण, तर आता इथे दिलेलं आहे तुम्ही पाहू शकता। तर काय दिलेलं आहे, मुलाचे आजचे वय आपण आता काय x जर मानलं मुलाचे आजचे वय, तर वडिलांचं वय काय दिले, मुलाच्या वयाच्या 5 पट आहे, म्हणजे 5x हे काय असणार आहे, तर वडिलांचे वय असणार आहे। आता परत काय म्हणले त्याने, 5 वर्षांनी दोघांच्या वयाचे गुणोत्तर हे 10:3 आहे असं म्हटलेलं आहे। म्हणजे आपण काय म्हणू शकतो, वडिलाचं वय, आता वडिलांचं वय आजचं किती आहे 5x आहे, मग 5 वर्षांनी काय होणार, त्यामध्ये 5 ॲड होणार। त्याप्रमाणे मुलाचं जे वय x आहे त्यामध्ये देखील 5 ॲड होणार, आणि त्याच्या दोघांचा रेशो किती आहे, गुणोत्तर 10:3 आहे। म्हणजे आपण असं लिहू शकतो, वडिलांचे 5 वर्षानंतरचे वय 5x अधिक 5 भागिले मुलाचे 5 वर्षानंतरचे वय x अधिक 5 बरोबर 10/3, म्हणजे रेशो दिलेला आहे। तर यांचा आपण आता तिरकस गुणाकार करणार। ह्या 3 ने जर 5x ला गुणलं तर किती येतं 15x, आणि 3 5 15 बरोबर ह्या 10 न जर ह्या x ला गुणलं तर किती येतं 10x, आणि 10 5 50। आता x एका साईडला घ्यायचं, म्हणजे 15x मधून हे 10x वजा होईल, आणि तिकडे 50 मधून हे 15 अधिक 15 येते वजा होईल। 15 मधून 10 गेले राहिले किती 5x, आणि 50 मधून 15 गेले राहिले किती 35। 5x बरोबर 35 आले। x बरोबर काय होईल, हे 5 तिकडे गुणाकारात आहे तिकडे 35 ला भागाकारात जाईल,
एक्स बरोबर 35 भागिले 5, 5 के 5, 5 असतं 35, म्हणजे एक्स बरोबर किती आलं तर ते 7 आलं. जे की आपण एक्स काय म्हणले तर आजचे मुलाचे वय मानले, तेच आपल्याला काढायचं होतं. म्हणजे मुलाचे आजचे वय काय असेल तर ते 7 वर्ष असेल. म्हणजेच तर ते पर्याय क्रमांक अ मध्ये दिलेलं आहे. म्हणजे मुलाचे आजचे वय आपल्याला काढायचं होतं, तर ते किती असेल तर ते 7 वर्ष असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 30 काय दिलेला आहे तर सरासरीवरील हा प्रश्न आहे. काय दिले? राजू, संजू व विजू यांच्या वयाची सरासरी 16 वर्ष आहे. राजू व संजू यांच्या वयाची सरासरी तर 14 वर्ष आहे. म्हणजे यातल्या दोघांची सरासरी आणि अगोदर तिघांची सरासरी दिली आहे. तर विजूचे वय आपल्याला यामधून काढायचं आहे. तर कसं काढतो आपण हे? तर गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता. तर काय दिलं आहे? राजू, संजू आणि विजू या तिघांच्या वयाची सरासरी किती दिलेली आहे? 16 वर्ष दिली आहे. मग आता तिघांच्या वयाची बेरीज काय असणार आहे? सरासरी गुणवले एकूण किती तिघजण आहेत. म्हणजे तिघांच्या वयाची बेरीज काय असणार आहे? राजू, संजू, विजू तर 16 गुणवले 3, कारण सरासरी 16 दिली आहे. म्हणून 16 तरी किती झालं? 48 वर्ष हे तिघांच्या वयाची बेरीज असेल. तर त्यापैकी राजू व संजू या दोघांची वयाची सरासरी त्यांनी किती दिलेली आहे? 14 वर्ष दिलेली आहे. मग राजू व संजू दोघांच्या वयाची बेरीज काय होईल? तर 14 सरासरी गुणिले दोघं आहेत म्हणून 2, मग 14 दुनी 28 ही काय झाली? राजू व संजू यांच्या वयाची सरासरी झाली. आता तिघांच्या वयाची बेरीज किती आहे? 48 वर्ष आहे. आणि दोघांच्या राजू व संजू यांच्या वयाची बेरीज किती आहे? 28 वर्ष आहे. म्हणजे ह्या तिघांच्या वयाच्या बेरजेमधून ह्या राजू व संजू यांच्या वयाची बेरीज जर वजा केली तर आपल्याला विजूचे वय मिळणार आहे. म्हणजे विजूचे वय बरोबर काय आहे? तिघांच्या वयाची बेरीज आहे 48 आणि या राजू व संजू यांच्या वयाची बेरीज आहे 28. तर त्यामधून ते 28 जर वजा केला 48मधून तर ते 20 वर्ष राहतं, जे की विजूचे वय असणार आहे. म्हणजे आपला आन्सर काय असेल तर ते पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलेलं आहे अ, म्हणजे 20. हे काय असेल तर राजू म्हणजे विजूचे सध्याचं वय असेल 20 वर्षे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 31. तर हा मग कॅलेंडरवर आधारित प्रश्न आहे. काय दिलेला आहे? सविताचा 6वा वाढदिवस जर 17 मे 2004 रोजी सोमवारी झाला तर तिचा जन्म कोणत्या वारी झाला? तर आता तिथे तिची तारीख दिली आहे 6व्या वाढदिवसाची 17 मे 2004 आणि वार देखील दिला आहे सोमवार. त्यावरून आपल्याला काय काढायचं आहे? तर आता तिचा जन्म कोणत्या वारी झाला हे काढायचं आहे. तर कसं काढतो आपण हे? तर आता इथे तुम्ही पाहू शकता काय दिलेलं आहे? सविताचा 6वा वाढदिवस कधी दिलेला आहे? 17 मे 2004ला आहे आणि वार कोणता आहे? सोमवार आहे. आता 2004 हे कसं वर्ष आहे? तर ते लीप वर्ष आहे. मग त्याच्या अगोदरचा जो वाढदिवस असणार आहे तर तो 2 दिवस सोमवारच्या मागे असणार आहे, कारण 5वा जो वाढदिवस आहे तारीख तीच असणार आहे 17 मे 2003. फक्त आता लीप वर्ष असल्यामुळे 2004 त्याच्या अगोदरचं जे वर्ष आहे त्याचे दिवस 2 दिवस पुढे जातात. पण आपल्याला इथे वाढदिवस म्हणजे कमी कमी करत जायचं आहे म्हणून 2 दिवस मागे. आणि शनिवार जो आहे तर तो सतीचा 5वा वाढदिवस येईल. त्याप्रमाणे 4था वाढदिवस कधी येणार आहे? 17 मे 2002ला. आता हे साधं वर्ष असल्यामुळे 1 दिवस मागे जाईल म्हणजे शुक्रवार येईल. त्याप्रमाणे 3रा वाढदिवस कधी असणार आहे? तर 17 मे 2001ला. मग त्यावेळेस कोणता वार येईल? 1 दिवस कमीच होईल फक्त, म्हणजे गुरुवारी येईल. त्याप्रमाणे दुसरा वाढदिवस 17 मे 2000ला असणार आहे. इथे देखील आता लीप 2000 हे लीप वर्ष नाही म्हणून तिथे देखील 1 दिवसाने वार मागे जाईल म्हणजे बुधवार असणार आहे. आता हे 2000 ते 1999. तर आता इथे 2000 लीप वर्ष असल्याने त्याच्या वाढदिवस जो होता तर ते 2 दिवसाने परत मागे जाणार आहे पहिला वाढदिवस. म्हणजे 17 मे 1999ला म्हणजे बुधवारच्या अगोदर 2 दिवस म्हणजे सोमवार आला. मग तिचा पहिला वाढदिवस सोमवारी आला. मग सविता जन्म कधी झाला असेल तर त्याच्या 1 वर्ष अगोदर म्हणजे 1 दिवस मागे जातो आपण. सोमवारच्या अगोदर कोणता वार येईल? तर रविवार. 17 मे 1998 तिची जन्मतारीख असेल आणि वार कोणता असेल तर तो रविवार असेल. म्हणजे आपला आन्सर काय असेल तर ते पर्याय क्रमांक 2 मध्ये दिलेला आहे. म्हणजे सविताचा जन्म जो आहे तर तो रविवारी झाला असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 32. तर हा घड्याळाच्या काट्याशी संबंधित म्हणजे प्रतिमेशी संबंधित आहे. काय दिले? घड्याळात 3:37 वाजता घड्याळाची आरशातील प्रतिमा कोणती वेळ दर्शवते? तर यासाठी एक शॉर्ट ट्रिक आहे. तर आरशातील प्रतिमा जर काढायची असेल म्हणजे घड्याळाची, तर आपण काय करतो? जी दिलेली वेळ आहे तर ती 11:60 मधून वजा करतो. म्हणजे 11:60 म्हणजे 11:60 मधून जर आपल्याला किती दिले? 3:37. मग 3:37 मिनटं दिलेली आहेत. तरी ते 3:37 जर वजा केलं यामधून तर 10 7 गेले, 3 राहिले, 16 4 गेले, 12 राहिले, 2 परत 11 3 गेले 8.
म्हणजे 8.23 म्हणजे 8:23 ही जी आहे तर ती आरशातील प्रतिमा दर्शवेल. म्हणजे 3:37 वाजता घड्याळची वेळ आरशातील प्रतिमा काय दर्शवते तर ती 8:23 दर्शवते. कोणतीही वेळ देऊ द्या, फक्त 11:60 ते वजा करायचं, तुम्हाला आरशातील प्रतिमेची वेळ निघून जाईल. म्हणजे ऑप्शन अ जे आहे ते आपलं ॲन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 33 काय दिलेला आहे? 30 दिवसांच्या एका महिन्यात 5 शनिवार आहेत. त्या महिन्याचा प्रथम दिवस कोणता असेल? तर आता 5 शनिवार आहेत असं दिलेलं आहे, तर त्याचा आपला प्रथम दिवस काढायचा आहे. तर आता 30 दिवसांचे जे महिने आहेत तर त्यामध्ये एकूण किती? 28. म्हणजे 28च्या पुढे किती दिवस आहेत? तर एकूण 28च्या पुढे 2 दिवस आहेत. म्हणजे 1 आणि 2 तारखेला जे वार असतात तेच तिथे 5 वेळेस येतात. म्हणजे आता इथे शनिवार एक दिलेला आहे. म्हणजे त्या महिन्याचा प्रथम दिवस कोणता असेल? म्हणजे शनिवारच्या अगोदरचा जो दिवस असणार आहे तर तो पहिला दिवस असणार आहे, कारण तो देखील किती वेळेस असणार आहे? तर तो 5 वेळेस येणार आहे. म्हणजे शनिवारच्या अगोदरचा जर दिवस तुम्ही पर्यायातून पाहिला तर कोणता आहे? शुक्रवार. म्हणजे शुक्रवार जो आहे तर त्या देखील महिन्याचा तो प्रथम वार असेल, म्हणजे तो देखील 5 वेळेस येणार आहे. म्हणजे ड जे आहे ते आपलं ॲन्सर असेल शुक्रवार. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 34 काय आहे? तर आता संख्या श्रेणी दिलेली आहे. तर आता ही दिलेल्या संख्या श्रेणीमध्ये आपल्याला काय चुकीची संख्या कोणती आहे, म्हणजे चुकीची संख्या कोणती आहे ती निवडायची आहे. तर इथे काय दिले? 3, 7, 16, 32, 56, 93 आणि 142 दिलेला आहे. तर इथे जर तुम्ही पाहिलं तर 3 अधिक 2चा वर्ग केलेला आहे. मग 2चा वर्ग किती असतो? 4. म्हणजे 3 आणि 4 7 केलेला आहे. त्याप्रमाणे 7 अधिक 3चा वर्ग 9 असतो. म्हणजे 9 आणि 7 किती? 16. 16 अधिक 5चा वर्ग 25 केलेला आहे ते. 16 अधिक 4चा वर्ग केलेला आहे. मग 16 अधिक 16 के काय होईल? तर 32 होईल. तर 32 अधिक 5चा वर्ग 25. 32 आणि 25 56. त्याप्रमाणे 56 अधिक 6चा वर्ग 32 आणि 25 किती येतं? तर ते 57 यायला पाहिजे. म्हणजे इथे 5चा वर्ग म्हणजे 32 अधिक 5चा वर्ग 25 जर केलं तर तिथे 57 पाहिजे होतं, पण दिले किती? 56. आणि 57 अधिक परत तुम्ही जर 6चा वर्ग केला तर 93 येतं. मग इथे 56 जर तुम्ही पाहिलं तर ते चुकीचं दिलेलं आहे, पण इथे किती पाहिजे होतं? तर तिथे 57 हवं होतं. पण चुकीची संख्या कोणती असेल? तर क मध्ये दिले 56 ही चुकीची संख्या असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 35. समाजसेवक या शब्दातील खालीपैकी कोणता शब्द तयार होणार नाही? तर आता दिलेले 2 शब्द कोणते आहेत? समाज आणि सेवक. तर समाज एक तयार होईल, सेवक तर तयारच होईल. क स इथे क आहे, इथे 1 नंबरला स आहे. कस एक शब्द तयार होईल, पण नमाज होणार नाही, कारण इथे माज आहे पण इथे न दिलेलं नाही. म्हणजे नमाज हा शब्द तयार होणार नाही समाजसेवक या शब्दातून. म्हणजे अ जे आहे ते आपलं ॲन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 36 काय दिलेला आहे? गटात न बसणारे पद निवडा. तर काय दिलेलं आहे? ग्रॅम, मिनिट, मीटर आणि लिटर. तर इथे जर तुम्ही पाहिलं मीटर, लिटर, ग्रॅम म्हणजे हे एका म्हणजे किलोग्रॅम किंवा वस्तुमानाशी संबंधित आहे. हे मिनिट जे आहे तर ते वेळेशी संबंधित आहे. म्हणजे हे तिघं एका गटात येतात, ग्रॅम, मीटर, लिटर. पण गटात न बसणारे काय येईल? तर मग मिनिट येईल, जे की वेळ दर्शवण्यासाठी आपण वापरतो. म्हणजे ऑप्शन ब जे आहे ते आपलं ॲन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 37 काय दिलेला आहे? इथे देखील आपल्याला गटात न बसणारे पद निवडायचं आहे. तर काय दिलेलं आहे? अ भारत, ब चीन, क इराण आणि ड जर्मनी. इथे जर तुम्ही पाहिलं तर भारत, चीन आणि इराण हे कशा आहेत? आशिया खंडातले देश आहेत, म्हणजे एशियन कंट्रीज आहेत त्या, भारत, चीन आणि इराण. पण जर्मनी कशा आहे? तर ती युरोपियन कंट्री आहे. म्हणजे ड जे आहे तर ते यातलं वेगळं असेल. गटात न बसणारे कोणतं असेल तर ते ड जर्मनी असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 38. तर इथे देखील आपल्याला गटात न बसणारी संख्या निवडायची आहे. काय दिले? 276, 184, 69 आणि 232 दिलेला आहे. तर यापैकी आपल्याला गटात न बसणारी संख्या निवडायची आहे. तर मित्रांनो हा प्रश्न रद्द करण्यात आलेला होता, प्रश्न क्रमांक 38. त्यामुळे आपण डायरेक्ट पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 39. तर काय दिलं आहे? गटात न बसणारी संख्या. आता इथे देखील गटात न बसणारी संख्या शोधायची आहे. तर पहिले काय दिले? 56/98, दुसरं 96/20, तिसरं 92/61, 161 आणि 60/105. तर इथे जर तुम्ही पाहिलं तर 14 चोक 56 आणि 14 सत्त 98, म्हणजे 4/7 येईल. म्हणजे शॉर्टमध्ये केलं तर इथे देखील 12 म्हणजे इथे 24 चोक 96, 24 पंचे 20 असे 4/5 आले. इथे 92/161. इथे जर तुम्ही पाहिलं तर इथे जर भाग घालत तुम्ही जर गेला तर म्हणजे 23 चोक 92
आणि 23 सत्त 161 असतं. इथे 4/7 आलं आणि इथे देखील किती 15 चौक 60 आणि 15 सत्त 105. इथे देखील 4/7 आलं. म्हणजे इथे 4/7 आहे, इथे 4/7 आहे, एक नंबरला 4/7 आहे. पण इथे 4/5 कुठं आलं आहे तर 96/120ला किती आले 4/5 आले. बाकी इतर ठिकाणी 4/7 आले. म्हणून गटात न बसणारी कोणती संख्या असेल तर 96/120. म्हणजे ब जे आहे ते आपलं ॲन्सर असेल. पुढील प्रश्न क्रमांक 40 काय दिलेला आहे. पोपट पिंजरा तसा माणूस काय. तर आता इथे मुले फसतात. काय करतात पोपट जसा पिंजऱ्यात राहतो तसा माणूस घरात राहतो म्हणून घर इथे करून टाकतात. पण नाही, पोपटाच खरं नैसर्गिक घर कोणतं आहे तर जंगल आहे. पण पिंजऱ्यात आपण त्याला डांबून ठेवतो. माणसाला कुठे डांबून ठेवतात तर कुठे तुरुंगामध्ये डांबून ठेवतो. पण माणसासाठी काय दिलेल्या ॲनालॉजीनुसार तर ते तुरुंग येईल. म्हणजे क जे दिले पर्यायामध्ये तर ते आपलं ॲन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 41 काय दिलेला आहे. आयत दंडगोल तर त्रिकोणचा काय होतो. म्हणजे आयतचं जर आपण एखादं म्हणजे चौकोन पान घेतलं आयतासारखं त्याचा आपण दंडगोल बनवू शकतो. त्याप्रमाणे त्रिकोणाचा काय बनवू शकतो तर आपण त्रिकोणाचा शंकू बनवू शकतो. काय बनवू शकतो शंकू. जे ऑप्शन ब मध्ये दिलेला आहे. आयताचा जसा दंडगोल बनवता येतो तसा त्रिकोणाचा शंकू बनवता येईल. ऑप्शन 2 जे आहे ते आपलं ॲन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 42 काय दिलेलं आहे. पहिल्या दोन संख्यांचा संबंध लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी येणारी संख्या शोधा. 6ला इथे 15 आहे तर कशासाठी 18 असेल. 6 जरी तुम्ही पाहिलं तर ह्या दोघांची बेरीज किती होती 5 आणि किती 6 होते. त्याप्रमाणे हे 8 आणि 1ची बेरीज किती होते 9 होते. तर 9 दिलं आहे का तर दिलेलं आहे पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलेलं आहे. 6 म्हणजे 5 आणि 1 6 होतं. दोन संख्येची बेरीज 6 होते. तसे तिथे 8 आणि 1 9 इथं येतं. म्हणजे क जे आहे ते आपलं ॲन्सर असेल 9. पुढील प्रश्न क्रमांक 43 काय दिलेलं आहे. क्रमाने येणारी संख्या ओळखा. तर आता संख्येचे इथे क्रम दिलेला आहे. काय दिलेलं आहे 2 5 11 23. इथे जर तुम्ही पाहिलं तर ते 2 आणि 5 यामध्ये काय संबंध आहे. तर आता इथे जर तुम्ही काढलं तर 2 दुनी 4 अधिक 1 5 5 दुनी 10 अधिक 1 11 11 दुनी 22 अधिक 1 23 23 दुनी 46 अधिक 1 पुढे काय पाहिजे 47 पाहिजे आहे. तर हा प्रश्न त्यावेळेस कॅन्सल झालेला होता कारण पर्यायामध्ये 47 तुम्हाला दिसत नाही. पण याचा ॲन्सर काय होतं 47 येतं. डिफरन्स घेऊन जरी तुम्ही पाहिलं तरी ते 2 आणि 5 मध्ये 3चा फरक आहे. 5 आणि 11 मध्ये 6चा फरक आहे. 11 आणि 23 मध्ये 12चा फरक आहे. मग फरक इथे 3 दुनी 6 6 दुनी 12 वाढत चालला आहे. पुढे 23 आणि येणारी संख्यामध्ये कितीचा 12 दुनी 24 मग 24चा फरक पाहिजे. 24 आणि 23 केलं तरी किती येतं 47 येतं. म्हणजे इथे 47 यायला हवं होतं. पर्याय दिला नसल्याने हा क्वेश्चन कॅन्सल करण्यात आलेला होता. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 44 काय दिलेला आहे. इथे देखील आपल्याला आता प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी येणारी संख्या आपल्याला इथे शोधायची आहे. तर काय दिलेलं आहे 1 9 25 49 प्रश्नचिन्ह इथे दिलेलं आहे. पुढे 121 म्हणजे वर्ग दिलेले आहेत. 1चा वर्ग 3चा वर्ग 5चा वर्ग म्हणजे विषम संख्येचे वर्ग आहेत. पुढे 7चा वर्ग आहे 49. आता 7 आणि 2 कुठे पुढे 9 9चा वर्ग इथे 81 यायला पाहिजे. पुढे 11 वरचा वर्ग दिलेला आहे. म्हणजे प्रश्नचिन्हा जागी इथे काय पाहिजे तर 81 पाहिजे. ऑप्शन ब जे आहे ते आपलं ॲन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 45 तर आता काय दिलेलं आहे. एका पंख्याची छापील किंमत 2500 रुपये आहे. मग छापील किंमत दिलेली आहे पंख्याची. दुकानदाराने ₹12 सूट दिली. 2500 रुपये वर 12% सूट दिली तर किती रुपयात पंखा विकला. तर विक्री किंमत आपण काय करतो तर छापील किमतीमधून आपण सूट वजा करतो. तर छापील किंमत किती आहे 2500. मग 2500च्या काय करावं लागेल आपल्याला 12% काढावं लागेल. 2500 गुणिले 12चे 100 जर केलं तर 2 शून्याला 2 शून्य कट केल्या. 25 गुणिले 12 जर केलं तर ते 300 येतं. 300 रुपये काय झाला तर त्यावरचा तो डिस्काउंट झाला म्हणजे त्यावर सूट झाली 300 रुपये. आणि 2500 मधून आता छापील किमतीमधून आपण सूट वजा करतो. म्हणजे 2500 सूट बरोबर काय असेल तर छापील किंमत 2500 आणि सूट किती आहे 300. 2500 मधून 300 गेले राहिले किती 2200. म्हणजे 2200 रुपये काय असेल तर त्या वस्तूची विक्री किंमत असेल. ऑप्शन ब मध्ये दिलेला आहे त्याचं आपलं ॲन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 46 काय दिलेला आहे. एका चौरसाचे क्षेत्रफळ 1225 चौरस सेंटीमीटर असल्यास त्याच्या बाजूची लांबी किती. तर चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर काय असतं तर बाजूचा
वर्ग असतं, म्हणजे बाजूचा वर्ग. मग आता हे 1225 दिलेला आहे, तर हे कशाचा वर्ग आहे, तर तो 35चा वर्ग आहे. मग इथे दिले आहे का, तर ऑप्शन ड मध्ये दिलेला आहे बाजूचा वर्ग. म्हणजे कोणतं ह्याचं वर्गमूळ जर तुम्ही काढला 1225चं तर ते 35 येतं. म्हणून चौरसाची बाजू काय असणार आहे, तर ती 35 सेंटीमीटर असणार आहे. सेंटीमीटरमध्ये दिले, ते तुम्ही पाहू शकता. इथे मीटरमध्ये पण दिलेलं आहे आणि इथे सेंटीमीटर युनिट दिले, म्हणून इथे देखील सेंटीमीटरमध्येच आलं पाहिजे. म्हणून ऑप्शन ड जे आहे ते आपलं ॲन्सर असेल. तसेच मित्रांनो, तुम्हाला जर याची PDF हवी असेल तर आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे. त्याची लिंक जी आहे ती आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून याची PDF मिळवू शकता. टेलिग्राम चॅनल जॉईन करा, तुम्हाला याची PDF मिळून जाईल. पुढील प्रश्न काय आहे, तर प्रश्न क्रमांक 47, बेरीज करा. इथे आता म्हणजे चल दिलेला आहे 2A अधिक 6B अधिक 8C आणि इथे 16A 13C 18B. तर आता इथे ए आणि एची बेरीज करा. इथे 2A आहे, इथे 16A आहे. 16 आणि 2 किती, 18A. आता इथे बी बघायचं, इथे 6B आहे, इथे 18B आहे. 18 आणि 6 काय आहे ना, 24B. काही जण मुले काय करतात, इथे 6 इथे 13 आहे, 13 आणि 6 19 करून टाकतात आणि इथे ऑप्शन अ देऊन टाकतात. तर हे चुकीचं आहे, कारण बीला फक्त बीच ॲड होऊ शकतो. मग इथे 18 आणि 6 24B आलं आणि अधिक 8C आणि 13C किती येतं, 21C येतं. म्हणजे 18A अधिक 21C अधिक 24B किंवा 24B अधिक 21C ऑप्शन क मध्ये दिलेलं आहे, तेच आपलं ॲन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 48. तर हा देखील याच्यासारखाच आहे. तर आता इथे देखील आपल्याला बेरीज करायची आहे. 3y वर्ग वजा 10y अधिक 16 व 2y वजा 7 यांची बेरीज करायची. तर y आणि yची बेरीज होईल फक्त. बाकी काय 3y वर्गला 3y वर्ग आहे असं राहील. त्याप्रमाणे आता वजा 10y आणि अधिक 2y. तर इथे काय होणार, 10मधून 2 गेले, मोठ्या संख्येचिन्ह वजा, म्हणून इथे 8y वजा y. आणि 16मधून 7 गेले, किती राहिले, 9 राहिले, म्हणजे अधिक 9. म्हणजे 3y वर्ग वजा 8y अधिक 9 कशामध्ये दिले, ऑप्शन अ मध्ये दिलेलं आहे, तेच आपलं ॲन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 49. काय दिलेलं आहे, तर पहिल्या राशीमधून दुसरी राशी आपल्याला इथे आता वजा करायची आहे. तर पहिली राशी काय आहे, 4xy वजा 9z आणि दुसरी राशी काय, 3xy वजा 16z. आता 4xy मधून 3xy गेले, राहिले किती, 1xy, म्हणजे xy राहिले. आणि हे वजा 9z आणि मधून वजा 16z गेले, म्हणजे वजा 9 वजा वजा काय होणार, अधिक होणार, म्हणजे वजा 9 आणि हे वजा 9 वजा अधिक 16 झालं. 16 9 किती, 25, म्हणजे 16तून 9 गेले, किती राहिले, तर ते 7 राहिले. म्हणजे इथे काय यायला पाहिजे, तर अधिक 7z यायला पाहिजे. काय यायला पाहिजे, 7z, कारण वजा 9 वजाला वजामधून वजा 9 वजाला गुणल्यावर ते अधिक झालं, 16z झालं आणि 16z मधून 9z गेले, राहिले किती, 7z. आणि मोठी संख्या कोणती होती, 16, म्हणून अधिक चिन्ह येणार आहे ते, म्हणजे xy अधिक 7z याचं ॲन्सर असणार आहे. कशामध्ये दिलं आहे, तर ते पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलेलं आहे, क मध्ये, xy अधिक 7z. तर मित्रांनो, आजच्या या आपल्या पार्ट 2 मधील हा शेवटचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 50. त्यामुळे लक्षपूर्वक पहा. काय दिलेलं आहे, 3x गुणुले 12y. तर आता चला तर गुणाकार होत नसतो, पण संख्येचा गुणाकार होतो. 12 तरी किती होणार, हे 36 आणि x गुणिले y xy. साधं सिंपल दिलेलं आहे, मी 36xy याचा गुणाकार होईल, म्हणजे ऑप्शन अ जे आहे ते आपलं ॲन्सर असणार आहे. तर मित्रांनो, आज आपण गडचिरोली जिल्ह्याचा जो आपला गट क्रमांक 13चा पेपर चालू आहे, त्यामध्ये त्याचा भाग 2 पाहिला, ज्यामध्ये देखील आपण महत्त्वाचे असे गणिताशी संबंधित प्रश्न पाहिलेले आहेत 25. जर तुम्हाला या प्रश्नांमध्ये कोणती शंका वाटत असेल तर कमेंट करून नक्की सांगा. तसेच तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व तुमचे जे कोणी मित्र आहेत ते पोलीस भरती तयारी करत आहेत त्यांना देखील शेअर करा. व असेच जर नवनवीन व्हिडिओ तुम्हाला हवे असेल तर आपले यूट्यूब चॅनल ABK स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा व समोरील बेल आयकॉनवर प्रेस करा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भागामध्ये आपण याचा भाग 3 पाहणार आहोत, ज्यामध्ये आपण पुढचे महत्त्वाचे असे म्हणजे 50 पासून ते 75 प्रश्न गणिताचेच आहेत ते देखील पाहणार आहोत. त्यामुळे ते देखील तुम्ही पाहायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.